मोठं खेळ आहे. चालू होतं राय डीजे. ऑल द बेस्ट अंकल जी, हम चलते हैं. ऑल द बेस्ट अंकल. थैंक यू. चलो वेणू. हाँ चल गौरी, तुला बस स्टॉपवर सोडतो. नाही नको बाबा, मला आज स्टेशनरी विकत घ्यायची, तुम्ही निघा. आणि ऑल द बेस्ट. थैंक यू. हाँ बाबा, ऑल द बेस्ट. थैंक यू. ऑल द बेस्ट. केक मार. थैंक यू. सांभाळून जा. दादा टेन्शनने सुरू होत नव्हते स्कूटर, पण त्या शिवने बघ ना सुरू केली आणि नंतर बाबांना पुन्हा बंद करून दिली. हा ना, आगाऊचा एक नंबरचा. खरं सांगू का, मला ना हा पटतच नाही शिव. पण आपले बाबा भक्त झालेत ना त्याचे, काय करणार. दादा मी निघते, संध्याकाळी भेटूया. हो, चल. सावकाश जा. हो बाय. बाय. आई अगं का अस्वस्थ आहेस एवढी? हा, रेडिओ लाव आणि स्वस्त बस ना. लाव काय गो? यांच्या कार्यक्रमाची वेळ झाली आहे ना मला. गो माका टेन्शन येला, म्हणजे सगळं सुरळीत पार पडू दे ना. एक काम कर, तुझी पूजा झाली ना की तूच लाव. बर. अरे अंकल जी, आप आइए ना, आइए प्लीज. प्लीज अंकल जी, प्लीज. आज तो कमाल कर दिया अंकल जी आपने. अरे कमाल तो तू करून घेतलीस माझ्याकडे, त्यामुळे ते सगळं शक्य झालंय. वो कह रहे हैं तुम्हारी वजह से ये सारा मुमकिन हुआ. लो मुंह मीठा करो. अरे शिव, या सगळ्याचं श्रेय तुला आहे. तुला गुरुदक्षिणा द्यायची मला. काय होते माग? क्या मांग? मतलब हम तुमने मुझे सही दिशा दिखाई, एक नई भाषा समझने में मदद की, तो गुरुदक्षिणा तो बनती है ना. अंकल जी ये कह के आप हमें शर्मिंदा कर रहे हैं. हमने भी आपसे बहुत कुछ सीखा है. हे जे तू बोलतोयस ना, तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. कदाचित या क्षणी तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नसेल. मतलब ये कि ये तुम्हारा बड़प्पन है. मेरे पास तुम्हें देने लायक कुछ है नहीं, इसीलिए शायद तुम. नहीं 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 अंकल जी, ऐसी कोई बात नहीं है. हमने बस अपना कर्तव्य निभाया है, कोई एहसान नहीं किया. एवढं करूनही काही केलं नाही म्हणतो. गौरी की माँ हमेशा कहती है, हर कोई किसी की जिंदगी में किसी खास मकसद से आता है. सच्ची. जैसे कि मैं तुम्हारी जिंदगी में किसी खास मकसद से आया था, तुम मेरी जिंदगी में किसी खास मकसद से आए हो. जो भी चाहे मांग लो, मैं मना नहीं करूंगा. जैसे कि मैं, ते कारण फक्त कळायचं. ते कारण कळलं की जसं मी तुझ्याकडे हिंदीचं ज्ञान मागितलं, तसं तुला पाहिजे तू मागू शकतो. तुम जो भी मांगोगे मैं मना नहीं करूंगा. काय सांगता, एवढा आवडला तुम्हाला? अरे वा, छान छान.
अच्छा, एकत्र बसून ऐकलं तुम्ही? अरे वा, अहो एवढं कौतुक करू नका माझं, ही सुरुवात आहे. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. हो, भेटूया आपण. बाबा, अभिनंदनाचा वर्षाव आहे अगदी हो, आज. म्हणजे काय, आज पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतो मला. छान वाटतं मला. इस खुशी में गोडाचा शिरा खाओ. अरे वा सासूबाई, तुम्ही हिंदी चोपताय. चौके छक्के. अहो, मी कुठली चोपताय, तुम्ही चोपलं. मस्त बोलल्या हिंदी. या आनंदात जास्त तूप घालून शिरा केलाय. अरे बापरे. अरे वा, तुमच्याच शिरा म्हणजे. हो का? पण मग यांना जरा बेतानी हा. अगो, आज काय बोलूचा नाही हा बेता बितान. हो, आज आनंदाचा दिवस हा. मस्त झाला शिरा. सासूबाई तुम्ही घ्या ना. घेताय ना. वा 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 वा, काय मस्त जोडी जमली आहे सासू जावयाची. हा, आग्रह चाललाय अगदी. अगो, डायबिटीसच्या पेशंटनी कारल्या गोड मानूकच होया. हो, आज कार्यक्रम एकदम छान झाला ना? हो, थँक्यू. नाही, मी ऐकला नाही. बाबा, खरंच छान झाला कार्यक्रम, मी ऐकला. हरकत नाही. आता दर आठवड्याला 3दा होणारे कार्यक्रम. पुढचं वर्ष 2 वर्ष काम चालणार आहे. हो, तुम्ही बसून का ना उभे का? अगं, फोन येत आहेत सारखे, म्हणून उभा राहिलो फोन पाशी. अरे बापरे. कधी नव्हे ते फोन येत आहेत. तूप जरा जास्त झालंय का शिऱ्यात? अरे, कडवलेलं तूप आहे, पण त्या मायरून आणलेलं नाहीये. हो, तुम्ही जरा बेतानी. हा, नची, आता नोकरीचं टेन्शन घेऊ नका. तुझा बाप समर्थ आहे, तुला बसून खायला घालायला. आणि घरातल्या इतरांनी स्वतःच्या मूर्खपणामुळे घालवलेलं सगळं परत मिळवायला. जावई बापू, अहो गोड खाताना कडू कशात बोलता? कडू विषय नाही सासूबाई, तिखट विषय म्हणा. घुमलंय माझ्या मनात ते. घरच्यांपासून लपून दागिने द्यायचा मूर्खपणा गेला हिनी. खापर आपल्या माथी पडतील. त्या नालायकाच्या बोलण्याला भरून पैसा घालवला हिनी. दोष आपल्याला देते ती. इतके दिवस गप्प बसलो, आता नाही बसणार. नची, जे काय गेलं त्याची यादी तयार करून ठेव. लवकरात लवकर पैसा चुकता करतोय. जावई बापू, अहो आता तुम्ही कशा गुगात? उगाच नाही सासूबाई, कुटुंब प्रमुख म्हणून कोणाची मूर्खपणाची जबाबदारी घेण्याची तयारी पाहिजे. आज जेवायला गोडाचं करा. मेजवानी करूया आज. म्हणजे पार्टी ना, मग कोंबडी लागात. नाही हा, नाही. आमरस पुरी ठीक. हा, शिव आणि वेणूला बोलवा जेवायला. त्या शिवमुळे सगळं शक्य झालंय. हो, तेही खरंच. अरे कोई तो मदद करो यार. हे पैसे माझे. तुम्हीच सांगितलं होतात ना, लिस्ट बनव. विकी जे काही घेऊन गेला त्याची, माझं जे काही नुकसान झालं त्याची, त्यानुसार तुम्ही मला 5 लाख रुपये देणं लागता. त्यातलेच काही पैसे फेडले असं समजा आणि बाकीचे पैसेही वेळेत परत द्या.